मुस्लिम बांधव ज्या सणाची वर्षभरापासून वाट पाहत असतात तो सण म्हणजे रमजान ईद। आज रमजान ईद आणि या रमजान ईदीचा उत्साह देशभर आपल्याला पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये देखील रमजान ईद जी आहे ते उत्साहात मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरी केली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी आज जे आहे ते नमाज पठण झालेलं आणि नमाज पठणानंतर जर आपण पाहिलं तर एकमेकांना या संपूर्ण ईदीच्या शुभेच्छा देताना मुस्लिम बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत। तब्बल एक महिना जे आहे ते रोजे मुस्लिम बांधवांच्या वतीने पाडले जातात। नंतर रमजान ईदला जे आहे ते अत्यंत महत्त्व आपण दुसऱ्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो। एकमेकांना शुभेच्छा या संपूर्ण रमजान ईदच्या निमित्ताने दिल्या जात आहेत। छोटे छोटे बालक देखील आपण या ठिकाणी बघू शकतो की एकमेकांना जे आहे ते संपूर्ण रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत। नवीन कपडे असेल किंवा मग घराची रंगरंगोटी जी आहे ते मुस्लिम बांधव दिवाळीच्या निमित्ताने करत असतात। शीर खुर्म्याला आणि सुक्या मेव्याला जे आहे ते अत्यंत महत्त्व या सणाच्या निमित्ताने असतं। हिंदू बांधवांना देखील मुस्लिम बांधव आपल्या घरी शीर खुर्मा खाण्यासाठी बोलावत असतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हर्ष उल्हासाचं संपूर्ण वातावरण या रमजान ईदच्या निमित्ताने पाहायला मिळते। मी पठाण चौकातील एका मस्जिद परिसरामध्ये आणि याच ठिकाणी नमाज पठण जे आहे ते मुस्लिम बांधवांच्या वतीने केलं गेलं आहे। त्यानंतर आता एकमेकांना जे आहे ते शुभेच्छा या ठिकाणी ईदच्या निमित्ताने दिल्या जात आहे। दुसरीकडे पोलिसांचा देखील बंदोबस्त संपूर्ण अमरावतीच्या मुस्लिम बहुल भागात या ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेला आहे। अत्यंत हर्ष आणि उल्हासाचं वातावरण आपल्याला या ईदच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। छोट्या छोट्या मुलांमध्ये जे आहे ते उत्साह पाहायला मिळत आहे। ज्याप्रमाणे हिंदू बांधव आपली दिवाळी साजरी करतात त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव जे आहे ते रमजान ईद जी आहे ती उत्साहामध्ये साजरी करत असतात। नवीन कपडे असेल घराची संपूर्ण रंगरंगोटी जी आहे ती या ईदीच्या निमित्ताने मुस्लिम बांधव करत असतात आणि याच रमजान ईदच्या निमित्ताने जे आहे ते शुभेच्छा देखील देत असतात। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।